अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. संत कुर्मदास महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. नवनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव नमः. श्री माता पिता नमः. यावरी इंद्र वरुण अश्विनी गणगंधर्वादी पातले भुवनी, वरदेती तया लागुनी सकळ गेले स्वस्थाना. या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष भोकिता सद्विद्येसी, मंत्र संजीवनी पाठ मुकासी करीत बैसला होता तो. जवळे नसता मच्छिंद्रनाथ, बैसला होता एकांतात. तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली. गणरायाला वंदन करून, श्री गुरूंना वंदन करून, माता पित्यांना वंदन करून, समस्त श्रोत्यांना वंदन करून, आपण काल गोरक्षनाथांना जी विद्या दिलेली आहे, सर्व देवतांचा आशीर्वाद गोरक्षनाथांना दिलेला आहे, ते पाहिलेलं आहे. प्री कोणे एके दिवशी गोरक्ष घोकिता सद्विद्येसी, मंत्र संजीवनी पाठमुकाशी करीत बैसला होता तो. जवळे नसता मच्छिंद्रनाथ, बैसला होता एकांतात. तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली. हाती कवळुनी कर्दम गोळा, मुले खेळती आपुले मेळा. तो गोरक्षापासून पाशी येऊन आगळा, बोल बोलती सकळीक. म्हणती गोरक्षा ऐक वचन, आम्ही आणला भौत कर्दम. तरी शकट करून दे उत्तम, आम्हा लागी खेळावया. येरू म्हणे शकट मजसी, करू येत नाही निश्चेसी. येत असेल तुम्हा कोणाशी, तरी करुणी का घ्याना. ऐसे ऐकता मुलांनी वचन, करी कर्दम कवळून. आपुलाले करे करुण, शकट रचिती चिखलाचा. कर्दम चक्र काष्ट व्यक्त, शकट केला येता स्थित. वरी उदेले कल्पनेत, शकटासारथी असावा. म्हणून कर्दम घेऊन गोळा, मुले रचिती कर्दम पुतळा. तरी तो साधेना मुला सकळा, मग गोरक्षा ते विनविती. म्हणती गोरक्षा आम्हा प्रती, साह्य देई शकट सारथी. आम्हा साधेना कर्दम नीती, तरी तू करुणी देई का. तर अशा प्रकारे तिथं गोरक्षनाथ मंत्र संजीवनीचा मंत्र घोकीत बसलेले असताना तिथं 2-3 मुले आलेली आहेत. ती म्हणत आहेत, त्यांनी चिखलाचा गोळा घेऊन आलेले आहेत. ती म्हणत आम्हाला शकट करून दे, रथ गाडी करून दे. आणि असं म्हणल्यानंतर गोरक्षनाथ म्हणते मला काय तसलं काय जमत नाही, येत नाही. तर मुलांनी तिथं शकट ते रथ त्यांनी तयार केलेला आहे, गाडी त्यांनी तयार केलेली आहे. तर ह्या गाडीला सारथी असावा, चालवणारा असावा, ड्रायव्हर असावा, म्हणून ते त्या चिखलाचा एक पुतळा बनवू लागलेले आहेत. परंतु त्यांना काय ते जमनाचं झाले. त्या गोरक्षनाथाकडे ते आलेले आहेत आणि गोरक्षनाथांना ते म्हणत आहेत की ह्याचा आम्हाला पुतळा करून दे, एक सारथी असावा, ह्या गाडीला सारथी असावा असं आम्हाला वाटत आहे. आणि पुतळा बनवण्यासाठी गोरक्षनाथाकडे ते आलेले आहेत.
आणि पुढे आगा तो सकळ मुलांचे गणी वयोवृद्ध असती प्राग्नी तरी आम्हाशी सारथी करुणी सत्वर देई खेळावया ऐसे ऐकता मुलांचे वचन मने कर्द मानून द्या देतो कर्ण परी ही वासना भविष्य कारण गोरक्षा ते उदिली. तर अशा प्रकारे अवश्य म्हणत आहे गोरक्षनाथ म्हणत आहेत कुठे आहे कर्दम चिखल कुठे आहे आणि त्या चिखलापासून मी बनवून देतो म्हणत आहे तुम्हाला शकट सारथी. आणि गोरक्षनाथाला जे काही भविष्य पुढे घडणार होतं त्या अनुसार त्यांना ती इच्छा झालेली आहे आणि ती जो सारथी आहे ते करून द्यायला चिखलाचा सारथी करून द्यायला ती तयार झालेली आहे. जैसे ज्याचे पूर्वानुकर्म तैशी बुद्धी येत घडून जेवी बीज पेरल्या समान तो चितरू हे लावे. जसं ज्याचं पूर्वकर्म असेल तशा प्रकारे बुद्धी माणसाला होत असते किंवा जसं आपण बी पेरतो जमिनीत तसंच त्याचं अंकुरण होत असतं. जे बीज पेरले आहे त्या बीजाचेच अंकुरण होत असतं. आणि पहा मातेच्या द्वेष उद्देशी ध्रुव बैसला अडळपदाशी तैसेची वासनालेशी शिरोददी उपमन्या की गांधारीचा होता अंत म्हणून पार्था सुचला अर्थ अकिंचन तो वायुसुत ध्वजस्तंभी मिळवला की सीतासतीच्या उद्देशी लंकेशी राहिली येऊनी विवशी तिने भक्षुनी दशाननाशी राक्षस कुळ भक्षिले पहा अनुसर्ग कर्म कैसे त्याची राक्षसी वंशलेशे चिरंजीव होऊनी लंकाधीश भोग भोगी बिभीषण तस्मात बोलावयाचे हेची कारण बुद्धी संचरे पूर्वकर्मा प्रमाण पुढे उद्या ते करभंजन येणार होते महाराजा. तर अशा प्रकारे बोलावायचं हेच कारण एवढं दृष्टांत द्यावायचं हेच कारण की पुढे करभंजन जे नवनारायणातील एक करभंजन जे अवतार आहेत त्या करभंजनाचा त्या शकट जो सारथी आहे त्या चिखलाच्या गोळ्यात प्रवेश होणार होता म्हणून गोरक्षनाथांना ही बुद्धी सुचलेली आहे. जसं ज्याचं पूर्वानुकर्म असेल जसं भविष्य जसं प्रारब्ध असेल जसं संचित असेल संचित क्रियमान आणि प्रारब्ध त्या स्वरूपातच आपल्याला बुद्धी होत असते. जे काही संचित आहे ते पुढं प्रारब्ध होऊन येत असतं आणि तशा प्रकारे बुद्धी माणसाला सुचत असते आणि असं ग्रंथकर्ते सांगत आहे. नवनारायण कर भंजन परम उदय पावनार गहन नाम म्हणून गोरक्षा इच्छाद्रम चित्त धरे ते उदेला. त्यामुळे गोरक्षणाच्या चित्तात ती भावना निर्माण झालेली आहे की आपण मुलासनी शकट सारथी करून देऊ. कारण करभंजनाचा त्या चिखलाच्या गोळ्यात प्रवेश होणार होता. त्या मंत्र संजीवनाच्या जो काही गोकीत बसलेला आहे गोरक्षनाथांच्या मुखातून ध्यानातून जे काही मंत्र संजीवनीचा पाठ चालू आहे जप चालू आहे त्यामुळे त्या शकट सारथी जो बनवला जाणार होता त्या सारथ्यामध्ये त्याचा अवतार त्याचं प्रकटीकरण आणि त्या ठिकाणी करभंजन नवनारायणापैकी एक जे आहेत त्यांचा अवतार त्या शकटरूपी त्या सारथी जो बनवला जाणार होता त्यात होणार होता म्हणून असं ह्या ठिकाणी कवी सांगत आहे. मग हाती घेऊन कर्दम गोळा रचिता झाला उत्तम पुतळा मग रसने पाठ संजीवनी आगळा होतासे मंत्राचा. हातानं तो पुतळा बनवत आहे तो जो सारथी आहे तो बनवत आहे आणि तोंडानं तो संजीवनी पाठ चालू आहे आणि त्यातून वेगळंच एक आश्चर्यचकित करणार एक कृत्य त्या ठिकाणी होऊ जात आहे. मुखी पाठ हस्ते पुतळा त्यात विष्णुवीर्य उपचार पियुष मांडणी जलपत स्मर यमं विधी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा. मुखी पाठ हस्ते पुतळा पूर्णपणे होता कर्दम गोळा मही भागी भाग सकळा व्यक्तासे तत्वांचा तेने करुणी पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ करभंजन ते संदित
प्रेरक झाला जीवित्वा. अस्ति मांस त्वचे सहित आकार दृश्य झाला त्यात, पुढे शब्दाननात अकस्मात उदेला. तर अशा प्रकारे जी काही पंचमहाभूत आहेत त्यांनी त्या गोरक्षनाथाच्या मुखातून जो संजीवनीचा पाठ चालू आहे, जप चालू आहे, त्यामुळं काय झालेलं आहे तर तो जो पुतळा बनविला जात होता त्याला खरोखरच हातपाय फुटू लागलेले आहेत. अस्थि, त्वचा, मांस सगळं तयार होऊ लागलेलं आहे. आणि सगळं तयार झाल्यानंतर हुबेहूब असं मानवाच्या आकृती ह्या ठिकाणी तयार झालेली आहे. त्यातून शब्द फुटू लागलेले आहेत त्या पुतळ्यातून. म्हणजे तिथे एक बालकच तयार झाला आणि त्या ठिकाणी शब्द त्या ठिकाणी फुटू लागलेले आहेत. आणि पुढे त्यात उदय होता प्रवर्ते रुदनी, ते पाहिले सकळ बाळानी, म्हणते भूत आणले गोरक्षानी, पळा पळा येथून या. अशा अकस्मात त्या ठिकाणी ते जे पुतळा आहे तो जो आकार त्याने घडलेला होता त्या ठिकाणी बाळच साक्षात अवतीर्ण झालेला आहे. आणि ते रडू लागलेले आहे. आणि तेथील जे बालक आहेत, जे काही पोरं होती आलेली 2-3, ती अकस्मात जे काही घडलेलं आहे त्यामुळे भूत आणलं की काय ह्या गोरक्षनाथांनी म्हणून पळू लागलेले आहे. ऐसे बोलता एकमेकात, सकळ होऊन भयभीत, सांडूनी खेळ सकळ अर्थ, पळून गेले वातगती. वाऱ्याच्या गतीने लेकर पळून गेले. ते आता हे काय नवीनच पिढा गोरक्षनाथांनी काय आम्ही सारखी करायला सांगितलं आहे तर बाळच तयार करून दाखविलं आम्हाला. साक्षात ते रडू लागलेलं आहे की काय असं कधी होऊ शकतं का. आणि त्याला भूत समजून ती पोरं वाऱ्याच्या वेगाने पळून गेलेली आहे. ऐसे बोलता एकमेकात, सकळ होऊन भयभीत, सांडोनी खेळ सकळ अर्थ, पळून गेले वातगती. हृदय दाटून भय कापरा, मुले कापती थरथरा, आरडत बरडत मचिंद्राधारा, पळून या पै गेली. ऐशापरी मुले भयग्रस्त, ते पाहुणी मचिंद्रनाथ, मग पाचारुणी सकळ मुला ते, आश्वासुनी पुसतसे. म्हणे बाळा होय थरथराट, कारे कापता सांगा वाट, एरी मुळाहुनी सकळ बोबाट, मचिंद्रात ते निवेदला. तिथं पोरं पळून गेलेले आहेत. जिथं मच्छिंद्रनाथ होते तिथे गेलेले आहेत. आणि मच्छिंद्रनाथांना दिसलेलं आहे की पोरं थरथर कापत आहेत, भेलेली आहेत. आणि मच्छिंद्रनाथ विचारत आहेत, काय झाले पोरांनो, काय झालं, असं का कुणाला तुमचं अंग का थरथर कापत आहे. तर पोरांनी सगळं जे काय घडलेलं आहे वृत्तांत तो मच्छिंद्रनाथांनी सांगितलेला आहे. म्हणे बाळा होय थरथराट, म्हणे कर्दमाचा शकट सारथी, करवित होतो गोरक्ष हाती, तो बाल तत्वपणी भूतमती, कर्दमलोपुणी संचरली. काय सांगायचंय हे गुरुवर्या, आम्ही शकट सारथी म्हणजे या ठिकाणी सारथी करून घेत होतो, आपला बाहुली करून घेत होतो. आणि करून घेत असताना आणि गोरक्षनाथाच्या हातातून भूतच उत्पन्न झालेला आहे. त्या ठिकाणी ते तो चिखलाचा गोळा ओरडू लागलेला आहे. त्याचं मुलात बालकात रूपांतर झालेलं आहे. आणि ते पाहून आम्ही भिवून पळून आलेलो आहे. ते भूत अद्यापी आहे लहान, परीक्षण होईल स्थूळवटपण, आम्हालागी करील भक्षण, म्हणून या पळालो. ते भूत जे आहे अद्याप लहान आहे, बालक स्वरूपात आहे. आणि ते क्षणात मोठं होईल ना आम्हाला गिळून टाकेल, आम्हाला भक्षण करेल की काय असं आम्हाला वाटतंय. मग आम्ही पळून आलेलो आहे. परी आम्ही आलो येथे पळून, मागुनी गोरक्ष नाथ येत होता धावून, त्याशी भक्षिले असेल भूतानी, यात संशय नशेची. तर आम्ही तर पळून आलो आणि आमच्या मागे गोरक्षनाथ बी आले होते, पण त्यांना आता त्या भूताने गिळून टाकला असेल आणि ह्यात काय संशय नाही असं ती मुलं आणि मच्छिंद्रनाथाला म्हणत आहे. मच्छिंद्र ऐशी ऐकून वार्ता, सांशंकित झाला चित्ता,
चित्ती म्हणे मुले वार्ता सांगती काय ते नोही. आता मच्छिंद्रनाथ संशय चकित झालेले आहेत की असं काय मुलं बोलत आहेत, काय कळना झालेलं आहे. अवचट भूत कैसे व्यापिले ते पाहुनी बाळ भ्याले, तरी आता जाऊनी पहिले गोचर करावे निज दृष्टी. काय झालंय कुणांटो, आपल्याला गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे काय नेमकं काय स्थिती झालेली आहे, नेमकं काय घडलेलं आहे. आपण आता सर्वप्रथम काय करूया, तिथे जाऊया, बघूया काय झालेलं आहे ते. असं मच्छिंद्रनाथ आणि आपल्या स्वतःशी मनाशी म्हणत आहे. येरी म्हणती बाबा ऐक, मग आश्वासुनी सकळ मुला निकट बैसवणी बसे पुसे त्याला. कोणत्या ठाई संचार झाला भूताचा तो मज सांगा. मुलासनी म्हणत आहेत मच्छिंद्रनाथ, तर तुम्ही मला सांगा कुठं आहे ते भूताचा संचार, कुठे झालेला आहे नेमका, मला सांगा ती जागा दाखवा. आणि मच्छिंद्रनाथ आणि मुलासनी म्हणत आहे. हेरी म्हणते बाबा ऐक, भूत तेव्हा होते बालक, आता थोर फोडून हाक, बक्षील आम्हा वाटत असे. तर मुलं म्हणत आहेत ही मच्छिंद्रनाथा, आमचं काय खरं नाही, ते आत्ता आम्ही बघितलं होतं तेव्हा मूल बालकाच्या स्वरूपात बाल्य रूपात होतं, आता ते मोठं झालं असेल, आम्हाला काय तिथं जायचं नाही. मच्छिंद्र म्हणे मी असता तुम्हा भय नसे तत्वता सर्वता, चला जाऊ भूताशी आता शिक्षा करू आगळी. तर मच्छिंद्रनाथ म्हणत आहेत मला जागा दाखवा कुठं आहे भूत ते. तर मी असल्यानंतर तुम्हाला भ्यायची काय गरज नाही, आता त्या भूताला आपण शिक्षा करू असं मुलासनी मच्छिंद्रनाथ म्हणत आहे. मच्छिंद्र म्हणे दुरून मुले म्हणते मच्छिंद्रनाथ, तुम्ही जाऊ नका तिथं, बालारकी किरण आहे भूत, तुम्हा बक्षील तेची घडी. तर मच्छिंद्रनाथासनी मुले म्हणत आहेत तुम्ही पण जाऊ नका तिथं, आता आम्ही बाल्य स्वरूपातलं भूत बघितलेलं आहे, आता ते मोठे झाले असेल आणि तुम्हाला ते खाऊन टाकेल. मच्छिंद्र म्हणे दुरून दाखवा भूताचं ठिकाण, मग ती बाळे अवश्य म्हणून दुरून ठाव दाविती. तर अशा प्रकारे तुम्ही दुरून दाखवा मला, तुम्ही येऊ नका, परंतु आता इथूनच दाखवा की कोणत्या ठिकाणी ते भूत आहे. आणि तर मुलं दाखवत आहेत त्यांना मच्छिंद्रनाथासनी ते ठिकाण, ती जागा जिथं भूत निघालेलं होतं, ती जागा त्यांनी दाखवलेली आहे. या परी इकडे गोरक्षनाथ तोही पळाला होऊनी भयग्रस्त, मुलांचे मंडळ सांडून एकांती लपोनिया बैसला. तर इकडे गोरक्षनाथ पण पळालेले आहेत, त्यांना सुद्धा भीती वाटू लागलेली आहे आणि ते सुद्धा लपून बसलेले आहेत. भूत भूत ऐसे म्हणून मुले पळाली आरोळ्या देऊन, तेव्हाची गेला होता पळून भूत भई करुणिया. जेव्हा भूत भूत म्हणून मुलं ओरडली होती, तेव्हा मुलं ओरडली होती, त्यावेळेसच गोरक्षनाथ सुद्धा पळून गेलेले होते आणि भूताच्या भयाने तिथं भिवून ते सुद्धा लपून बसले होते. ठाव लक्ष्मी परम एकांत, बैसला होता शुचिस्मंत, परी हृदय धडधडीत अत्यंत, भूत येईल म्हणूया. एखाद्या ठिकाणी चांगली जागा बघून तो लपून बसलेला आहे गोरक्षनाथ सुद्धा, आणि त्यांचं हृदय सुद्धा धडधड करू लागलेले, आता काय भूत आपल्याला भूत येईल की काय असं म्हणून ते सुद्धा थरथर कापत आहे. येरीकडे मच्छिंद्राते ठाव दाविती मुले समस्त, परी दूरची असती यत्किंचित, सन्निधन येत भयाने. जैसा राज भयाचा तरणी, लखलखित मिरवित असता अवनी, माग दुष्कृत चोरदार जारणी, दर्शनार्थ तीन येती. की राम नाम बोधोत्तर, असता भूत भूत नये समोर, की पियुषी विषदृष्टी व्यवहार, कदा काळी चालेना. तन्याये मुले भिवून दुरुणी दाविती, मच्छिंद्रा ठिकाण, म्हणती याची ग्रामातून,
भूत प्रकट झाले. मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ मुले दाविता सदट जात. तो बाळ ठाहा आरडत महिलागी किरडा. बालार्क किरणी तेज लकाकत मुकी ठाहा ठाहा वदत. ते पाहुनी मच्छिंद्रनाथे करभंजन ओळखला. तर अशा प्रकारे मुलांनी ते ठिकाण दाखवलेलं आहे. तिथे अत्यंत तेजस्वी असा बालक एखाद्या उकिरड्याच्या कडेला ते बालक ओरडत असताना ते बाल्य स्वरूपातील जे करभंजनचा त्यांचा अवतार झालेला होता ते मच्छिंद्रनाथाने ओळखलेला आहे की करभंजन नारायणाने ह्या सारथ्याच्या ह्या चिखलाच्या गोळ्यात प्रवेश केलेला आहे आणि त्यांचा अवतार त्या ठिकाणी झालेला आहे हे मच्छिंद्रनाथाने ओळखलेलं आहे. आणि ते तिथे जाऊन काय करत आहे. ते सकळ मुले पाहुणी पळती झाली प्राण सांडोनी. हृदयी धरुणी लवड सवडी बालार्क किरणी तेज लकाकत मुकी टहा टहा वदत. ते पाहुणी मच्छिंद्रनाथे करभंजन ओळखिला. हृदय धरुणी लवड सवडी बाळ उचलिनी घेतला आवडी. मग लगबगी गावा बाहेर की तातडी बाळासह पावला. तर अशा प्रकारे त्यांनी ते जे बालक आहे ते घेतलेलं आहे उचलून आणि उचलून घेतलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांनी उचलून घेऊन गावाबाहेर ते जे गाव आहे त्या गावाच्या बाहेर आलेले आहेत आणि ते पाहून सगळी मुलं जी आहेत ते सकळ मुले पाहुनी पळती झाली प्राण सांडूनी म्हणे नातानी भूत धरुणी आणले आता बरे नसे. आता काय खरं नाही बाबा. मुलं म्हणत आहेत की आता भूताला उचलून कडेवर घेतलं ह्या मच्छिंद्रनाथाने आणि भूतालाच घेऊन आपल्याकडेच यायला लागले आणि म्हणून मुलं अजून सैरावैरा धावू लागलेली आहेत. पळता पडती उठून जाती भय करुणी सांदित दडती. हृदयी धडधडा अर्थार्थ चित्ती लपुनिया बैसला. एवढी काही मुलं पळत आहेत की पळता पळता पडत आहेत, पडून उठत आहेत, परत फिरून पळत आहेत. अशा प्रकारे अत्यंत भयग्रस्त ती मुले झालेली आहेत. एकीकडे बाल घेऊन गोरक्षा पाही मच्छिंद्रनंदन सदनी सदनी हाका मारून गोरक्षा ते पुकारी. ते बाळ घेऊन गोरक्षनाथाला हुडकत आणि मच्छिंद्रनाथ चाललेले आहेत आणि गोरक्षाला हाक देत आहेत. प्रत्येक घरी जाऊन गोरक्षा गोरक्षा म्हणत आहेत. अरे तू कुठं आहेस. परी ज्या सदनी जाय जती ते सदनीची मुले आरुणी उठती. आई आई बया बया म्हणती आणि पळती पुढारा. ज्या ज्या घरी जावं त्या ठिकाणची मुलं सैरावैरा पळू लागली धावत परी सदनीचे जन नाता पुस्तीटा हटकून. भय काय दाविले मला कारण म्हणून आरडून पळतात ती. तर अशा प्रकारे तिथले गावातले जे लोक आहेत ते मच्छिंद्रनाथासनी म्हणतात की असं काय तुम्ही आमच्या मुलासनी भीती दाखवली आहे की ती पळू लागलेली आहे. तुम्ही घरी आले की ती पळून जात आहेत. कोणाचे मुलं घेऊन फिरता तुम्ही सदनी सदनी एरी म्हणे गोरक्षनयनी पाहिन तेव्हा सांगेन. आणि हे कुणाचं मूल घेऊन तुम्ही फिरत आहात आणि गोरक्षनाथ कोणाचं मूल तुम्ही घेऊन फिरत आहात घरोघर जाऊन आणि गोरक्षाला हाक मारत आहात. तर मच्छिंद्रनाथ म्हणत आहेत की जेव्हा गोरक्षनाथ भेटेल आणि तेव्हा मी सगळी हकीकत सांगेल असं मच्छिंद्रनाथ त्या गावातील ग्रामस्थांनी म्हणत आहे. ऐसे बोलून पुढे जात तो पातला गोरक्ष होता जेत. उभा राहून अंगणात गोरक्षा ते पाचारी. तर जिथं गोरक्षनाथ होते जिथं लपून बसले होते गोरक्ष तिथं आलेले आहेत मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाला काय विचारत आहेत. ऐकोनी श्री गुरुची वाणी गोरक्ष निघाला सदनातुनी. परी येताची बाळ पाहिला नैनी पुन्हा आरडुनी पळेतो. तर अशा प्रकारे आपल्या गुरूंची हाक ऐकल्यानंतर गोरक्षनाथ बाहेर आलेला आहे. परंतु मच्छिंद्रनाथाच्या हातात मूल पाहून
गोरक्षनाथ पळू लागलेले आहेत, भीतीनं पळू लागलेले आहेत. हा विपर्यास पाहुनी नाही, मच्छिंद्र विचारी आपुले मनी. गोरक्ष व्यापला भय करुणी, बाळ येते ठेवावे. हे काय हा घटित घडलं? आपल्याला बघून, आपल्या हातात बाळ बघून गोरक्षनाथ घेऊन पळून गेलेला आहे. आणि म्हणून मच्छिंद्रनाथाने काय केलं, बाळ तिथंच खाली ठेवलेलं आहे आणि गोरक्षनाथाच्या मागे गेलेले आहे. मग स्वशिरीचे काढून वसन, त्यावेळी निजविले बाळरत्न. मग त्या सदनी संचरण, गोरक्षापाशी पातला. आपल्या डोक्यावरचं जे कापड आहे, वस्त्र आहे, ते काढलेलं आहे, हातरलेलं आहे. त्यावरती बाळाला झोपवलेलं आहे आणि त्या गोरक्षनाथ ज्या घरात जाऊन लपून बसले त्या घरात गेलेले आहेत आणि गोरक्षनाथांना काय म्हणत आहे, जाता कळुनी धरले रदी, मने वाहशी व्यर्थ भय प्रवाही. ते भूत नाही मनुष्य देही, करभंजन उदेला. अरे बाबा, भिवू नकोस. तो जो मंत्र दिलेला होता, अरे ते कुणी भूत नाही, तर तो साक्षात करभंजनाचा अवतार आहे. आणि असं मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांना म्हणत आहे. हाती घेऊन कर्दम गोळा, पूर्णपणी रचला पुतळा. परीनी नौकैशी झाली कळा, भूत त्यात संचरले. परितयाची उदय राहाटी, सांग झाली निर्भय पोटी. येरी म्हणे मुलांसाठी, खेळत होतो महाराजा. हाती घेऊन कर्दम गोळा, पूर्णपणे रचला पुतळा. परीने नौकैशी झाली कळा, भूत त्यात संचरले. लोपुनी सकळ कर्दम नीती, दिसवाली मानवाकृती. तेने भय व्यापुनी चित्ती, पळालो मी मुलासह. तर गोरक्षनाथ आपल्या गुरुंना सांगत आहे की मी मुलांसाठी ती सारथी बनवून देत होतो आणि अचानकच त्या चिखलाच्या गोळ्यातून मानवाकृती प्रकट होऊ लागली. तिथं त्याचं बाळच तयार झालं आणि हे कसं घडून आलं ते काही मला कळून आलं नाही. आणि पुढे सांगत आहे, कर्दम पुतळा करिता हाती, तरी मंत्र सांडिला नाही उक्ती. चुकलो नाही शिक्षे हाती, ओकू नका महाराजा. हे गुरुवर्या, हे गुरुजी, गुरुश्री, माझ्याकडून काहीही चूक झाली नाही. तुम्ही जो मंत्र पाठ दिलेला होता मला करायला संजीवनीचा, तो माझ्या मुखातून चालूच होता. अशी मला काही शिक्षा तुम्ही करू नका. ते जे काही तुमचं जे दिलेलं पाठ होता, मंत्रपाठ, तो मी करत होतो. मुख कवळणी चुंबन घेतो, हास्य माननी कुरवाळीत. म्हणे होई आता सुस्त, चाल वेगी पाडसा. येरी म्हणे गुरुनाथा, तुम्ही आणले आहे भूता. ते मज खाईल प्रांजळ आता, बाहेर नेहू नकाजी. मच्छिंद्र म्हणे ऐक मात, हे बाळ नसे रे भूत. तू घोकुणी संजीवनीत, मनुष्य पुतळा तो झाला. तर मला काय बाहेर नेहू नका गडे, असं गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांना म्हणत आहेत. आणि मच्छिंद्रनाथ म्हणत आहे, अरे ती बाळ भूत नाही, ते बाळ आहे. त्यात करभंजनाचा अवतार झालेला आहे. तो जो मंत्र होता, तो तुझा मंत्र संजीवनी, जो मंत्र तुला दिलेला होता, तो सिद्ध झालेला आहे. आणि म्हणून त्या पुतळ्यातून, त्या चिखलाच्या पुतळ्यातून एक मानवाकृती प्रकट झाली आणि त्या मानवाकृतीत करभंजनाने प्रवेश केलेला आहे. आणि अशा प्रकारे गहिनीनाथाचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. मच्छिंद्र म्हणे ऐक मात, हे बाळ नसे रे भूत. तुवा घोकुणी संजीवनीत, मनुष्य पुतळा तू झाला. जैसा गौ किरडा स्थान, बाळ झालाशी उत्पन्न. त्याच नीती खेळता कर्दम, बाळ उदया ते आले हो. जसा तुझा जन्म झाला, गायीच्या गायीच्या शेणाच्या उकिरड्यात जसा तुझा जन्म झाला, तशा प्रकारेच ह्या ठिकाणी त्या
गहिनीनाथांचा जन्म झालेला आहे. ऐशी ऐकता गुरुगोष्टी, म्हणे भूत नोहे तपोजेती. मच्छिंद्र म्हणे भयपोटी, सांडी मनुष्य ते असे. ऐशी ऐकुनी प्रांजळ मत, मग श्री गुरुचा धरुणी हात. बाळ होते चिरपदरात, तयापाशी पातले. बाळ उचलून मच्छिंद्रनाथ, आपुल्या शिबिरा घेऊन या जात. गोदुग्ध आणून पान त्वरित, ते बाळका पै केले. यावरी वसन झोळी कृण, आत घातला गहिनी नंदन. यावरी तया गावीचे जन, शिबिरापाशी पातले. तर अशा प्रकारे बाळाला गावातून जाऊन दूध आणलेलं आहे. दुधाचं दुग्ध पान केलेलं आहे बाळाला, आणि व्यवस्थित झोळी वगैरे करून त्या झोळीत त्याला टाकलेलं आहे, त्याला निजवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्या गावचे लोक आलेले आहेत, आणि ते लोक काय म्हणत आहेत? नाथ चरणी अर्पणी माता, पुस्ती हे नाथ समर्था. बाळ कोणाचे हलविता, श्रवण करू इच्छितो. तर तेथील ग्रामस्थ त्या ठिकाणी आलेले आहेत. तर हे नाथा, हे बाळ तुम्ही, कोणाचं बाळ आहे हे? कोणाचे बाळ तुम्ही त्या पाळण्यामध्ये घातलेलं आहे, झोका देत आहात? आणि पुढे मच्छिंद्रनाथ काय म्हणतात? मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ, तया ग्रामस्था निवेदित. तो ऐकुनी सकळ वृत्तांत, आश्चर्य करीती क्षणक्षणी. म्हणती धन्य धन्य संजीवनी, हा कलित उदिला उष्णामणी. परी त्याही प्रत्यक्ष सर्व गुणी, नाथ मच्छिंद्र वाटतो. तर त्यांना तेथील लोक तो जो वृत्तांत आहे, जे घडलेलं आहे, ते ऐकून धन्य धन्य म्हणत आहेत. असं कलियुगात हा म्हणजे उष्णामणी म्हणजे शुक्राचार्यच, दुसरे शुक्राचार्यच कलियुगात अवतीर्ण झाले की काय? जसं ह्या चिखलाच्या गोळ्यातून जो काही पुतळा निर्माण झाला, म्हणजे मानव पुतळ्यातून तेथील गावातील लोक धन्य धन्य म्हणत आहेत की खरोखरच मच्छिंद्रनाथ धन्य आहे की चिखलाच्या गोळ्यातून मानवाकृती प्रकट व्हावी, आणि त्यातून त्या बालकाच्या स्वरूपात बालक प्राप्त व्हावं. ही अघटित क्रिया घडल्यामुळं तेथील ग्रामस्थ जन जे आहेत ते धन्य धन्य म्हणत आहेत. पहा पहा गुरुदैत्य, शवशरीरा सावध करीत. परी त्या मनाया जड देहस्थ, जीवदशा व्यापितसे. तरी तैसा नोही मच्छिंद्रनाथ, कर्दम पुतळा केला जिवंत. तस्मात शुक्र तो त्या तुलनेत, सहस्त्रभागी दिशेना. तरी उष्णा न म्हणू संमती, द्वितीय ब्रह्मा पातळी स्थिती क्षती. तीही संमत गौण चित्ती, मच्छिंद्र भाग्य दिसतसे. पहा पहा विधिराज, उत्पन्न करी जगा सहज. तरी मूळ त्यात असे बीज, बीजा समान रुक होय. यावरी अनेक दुसरा अर्थ, विधी स्वांगी उत्पत्ती करीत. तैसा नोही मच्छिंद्रनाथ, शिष्या हाती करविला. महाबीजा विन जान, कर्दमी केला मनुष्य उत्पन्न. तस्मात धन्य विधीहून, मच्छिंद्रनाथ मिळवला. ऐसे परस्परे भाषण, करीती गावीचे सकळ जन. यावरी बोलती नाता कारण, नाता निकट बसुनिया. म्हणती महाराजा प्रतापतरणी, बाळाचे कष्ट करू जाणे जननी. ती तो बाळका न दिशे करणी, गैबिनंदन हा असे. पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट, पुरुषा होईनात ते नाता श्रेष्ठ.
तरी अशी धर्मजननी वरिष्ठ करुणी द्यावी महाराजा. तिथे बाळक करी अर्पण, करील तयाचे संगोपन. तुम्हा लागी कष्ट दारुण, होणार नाहीत महाराजा. ऐसे ऐकता जनांची वाणी, मान तुकावी मचिंद्रमणी. म्हणे बाते धर्मजननी, कोणती करावी महाराजा. ऐसे बोलता मचिंद्रनाथ, विचार करिता ती ग्रामस्थ. तो ग्रामा माझी प्रगृहात, मधुनामा नांदतसे. तेथील गावचे लोक धन्य धन्य म्हणत आहेत. तर आता हे मच्छिंद्रनाथ, ह्या मुलाचं संगोपन करण्यासाठी, ह्या मुलाचं पालन पोषण करण्यासाठी तुम्ही एखाद्या गृहिणीजवळ ह्या बालकाला द्यायला पाहिजे. आणि कारण तुम्ही तर ह्या ठिकाणी तीर्थाटन तीर्थ करत फिरणार, तर ह्या बाळाचं पालन पोषण कसं होणार. तर तेथील ग्रामस्थ म्हणत आहेत की ह्या गावात एक मधु नावाची एक स्त्री आहे, महिला आहे, आणि एका ब्राह्मणाची पत्नी आहे, आणि तिला मूल नाही. तर हे जे मूल आहे ते तिला द्यावं, आणि असे तेथील ग्रामस्थ आणि मच्छिंद्रनाथांना म्हणत आहे. तयाची कांता, मधुनामा. तयाची कांता लावण्य खाणी, पतिव्रता धर्मपत्नी. सत्यसंचित सर्वज्ञानी, ज्ञानकळा पयसे. नामे कौतुका असे गंगा, निर्मळपणे असे अभंगा. पती शवे अंतरंगा, जगा माझी मिरवली. उदरी नाही संतती, तेने विवळ प्रेमचित्ती. संतती बिन कामगती, संसार ते वेदना. सदा वाटे हुरहुर, लोकांचे पाहुण किशोर. चित्ती पाहुणी चित्ती गुहार, सांशकित होताती. नाना यत्न संततीसाठी, करुणी बैसले होते जेटी. उपाय न चाले परम कष्टी, जगा माझी मिरवला. ऐसे असता उभे जन, तो दैवी उदेला मांजुसा कारण. ग्रामस्था करी दयाचे स्मरण, अकस्मात पै गेले. जैसा द्रोणाचा विषम काळ, निवटावया उदेला उत्तम वेळ. सहज खेळी गांधारी बाळ, विटी कुपात पडिली. की रत्नाची होणे उत्पत्ती, म्हणून देव दानवमती. अब्धिमंतनी उदेली चित्ती, एक भावे करुणिया. तन्याये मधुविप्राचे, दैव उदेले जगमुखे साचे. म्हणून स्मरण निघाले त्यांचे, मान्य पडले सर्वांशी. मग मच्छिंद्रनाथा विनवणी करुण, म्हणी महाराजा मधुब्राह्मण. तयाची कांता परम सगुण, ज्ञानकळा असे की. तो पणी बाळ गोमट, तेथीची होईल पूर्ण शेवट. पुत्रार्थी या परमानिष्ठ, दिवस असती महाराजा. ऐशी मच्छिंद्र ऐकुनी वाणी, पुत्राचार आहे संरक्षणी. मग त्या विप्रा बोलावणी, कांतीसहित आणिले. परी ते भारी या लावण्य राशी, सद्गुणवर या जगाशी. नाते पाहताच ते चित्तासी, ओळखिले हृदयात. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ, उत्तम जगी दिसून येत. सकळ जग मान देत, तस्मात श्रेष्ठ आता हे. जो जगा माझी आहे भला, तो तैसाची परलोका ठेला. जो जगी जाय मानवला, परलोकी मानवला तोची एक. अनेक भविष्य अवश्य जाण, अर्था अर्थी करी गमन. मग कौतुकाने जवळ येऊन, बाळ ओटी ओपितसे. मने माय ओ माय ऐक, हा बाळ आहे वरदायक. नवनारायणातील एक, करभंजन मिरवला. याचे होता संगोपन, फेडेल दृष्टीचे पारण. जगा माझी स्थूळवट मान, पुत्र तुझा मिरवेल हा. मनसील हा होईल कैसा, तरी कीर्ती ध्वज मित्र जैसा. की देवकीचा हरी जैसा, वंद्य असे जगाते. माय मी काय सांगू गहन, या बाळाचे चांगुलपण. मूर्तिमंत याचे सेवी कारण, कैलासपती उतरेल गे.
तयाची निवटुनी अज्ञान राशी, हा अनुग्रह होईल तयासी, आणूनी ठेविल निवृत्ती पदासी, निवृत्ती नामे मिरवणी. मने हा अयोनी संभव संभवला, जगा माझी सहजगी मिरवला, परी अति गहनी नाम याला, गहनी असे देई का. यावरी अनेक सांगतो तुझसी, आम्ही जातो तीर्थस्नानासी, उपरी फिरुनी 12 वर्षी, गोरक्ष बाळ येईल गे. तर तो बाळ त्या मधु नावाच्या ब्राह्मणाच्या पत्नीला दिलेला आहे. गहिनीनाथ असं नाव ठेवायला सांगितलेलं आहे. आणि त्या बाळाला उपदेश देण्यासाठी, अनुग्रह देण्यासाठी 12 वर्षानंतर गोरक्षनाथ येईल असं मच्छिंद्रनाथ आणि त्या जी ब्राह्मण जोडी आहे ती गृहिणी आणि तो जो ब्राह्मण आहे त्यांना सांगत आहे. म्हणे हा अयोनिस यावरी बोले कौतुके सती, की महाराजा योगमृती, बाळ ओपिले माझ्या हाती, परी संशयक असे. तुम्ही 12 वर्षा आला परतून, बाळ निहाल की मज लागून, मग मी कैसे जननीपण, जगा माझी मिरवावी. मग केल्या कष्टाचे आचरण, मज मिरवेल भाडा येतपण, तरी प्रांजळपणी आताची वचन, मज प्रती सांगिजे. पहा पहाजी आशाबद्ध, सकळ जग असे प्रसिद्ध, तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध, एक भागी लावाजी. तुम्हा आशा असेल याची, तरी तशीच गोष्टी सांगायाची, मग नात गोष्टी ऐकून तिची, प्रांजळ वचन बोलतसे. माये संशय सोडून मनी, बाळ न्यावे आपले सदनी, माझी आशा बाळा लागुनी, गुंतत नाही जननी. तरी तुझा लाभो सुत, प्रांजळपणी मिरवो जगात, तू माये हा सुत, लोका माझी बोलतील. मी आणि माझा शिष्य, गुंतणार नाही आशेस, हा बाळ तुमचा तुम्हास, लखलखीत बोलतो. परी गोरक्ष अनुग्रह देईल अशी, पुढे जाईल तीर्थस्नानाशी, तू संभाळ तुझ पाशी, चिरंजीव असो हा. ऐसे बोलणी ग्रामस्थाते, शपथपूर्वक साक्ष सहित, निर्मळपणे करुणी चित्त, कौतुक सदनी बोलवी. मंत्रे चर्चुनी विभूती बाळा, मोहनास्त्र घातले गळा, कौतुके स्पर्शित हृदय कमळा, पयोधरी पय दाटतसे. मग ते बाळ लावणी स्थनी, गावीच्या आणणी सुवासिनी, पालखात घातले प्रेमे करुणी, गहनी नाम स्थापिले. यावरी मच्छिंद्र काही दिवस, तयाग्रामी करुणिवास, मग सगळे घेऊन गोरक्षास, तीर्थस्नाना चालिला. कुसुनी सकळ ग्रामस्थासी, निघता झाला गौरवेशी, मार्ग लक्ष्मी तीर्थस्नानाशी, पद्रिकाश्रमी जातसे. परिमार्गी चालता वाटोवाट, श्री गोरक्षाची घेऊनी पाट, कार्यरूपी कार्य घेऊनी अलोट, परीक्षेते पाहतसे. नंतरी ते पाहता परी विषमयसी, विषम दिसती सर्व कार्याशी, मग मच्छिंद्र विचार करी मानसी, तपपूर्ण नसेया. मुळीच पदरी नसता पैसा, की दान मिरवी तांबिका व्यवसा, देवी मंत्र हेतू तपोलेशा, विना विषम आहे हा. तरी आता बद्रिकाश्रमी, बद्रिकेदार उपा स्वामी, तया हाती गोरक्षोपणी, तया लागी रुजवावा. ऐसा विचार करून चित्ती, उभयता हिंडले नाना तीर्थी, मग लक्ष्मी हिमाचल मार्गाप्रती, बद्रिकाश्रमा प्रति पै गेले. तर अशा प्रकारे जो गहिनीनाथ आहे, त्या गहिनीनाथाला त्या मधु नावाचा जो विप्र आहे, ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाला दिलेला आहे, त्या गृहिणीला त्याच्या दिलेला आहे. आणि त्यानंतर ते दोघे गेलेले आहेत तीर्थाटनाला, तीर्थ करीत करीत, आणि गोरक्षनाथांना तपश्चर्या करण्यासाठी बद्री केदारनाथ जे आहे त्या केदारनाथाच्या ठिकाणी ते गेलेले आहेत. आणि तिथं त्या शिष्याला, त्या गोरक्षनाथांना तप करण्यासाठी बसवावं असं मच्छिंद्रनाथाच्या मनात आहे.
आणि तिथं गेलेले आहेत. बद्रिकाश्रमाप्रती गेलेले आहेत. गेले परी तेथील कथन, पुढील अध्यायी होईल श्रवण. अर्थ धरुणी अपूर्ण, स्वीकार करावा श्रोत्यांनी. तुम्ही विचक्षण श्रोते संत, सदा तुमचा धुंडीसुत. शेवे लागी अर्थी प्राणात, ग्रंथ आदरी निरोधसे. तुमचे कृपेचे लवणी भूषण, नरहरिवंश पूर्ण. कवी मालू धुंडी नंदन, संत गणी मिरवला. तर अशा प्रकारे पुढील जो कथाभाग आहे, तो कथाभाग अत्यंत भक्तिपूर्ण तुम्ही श्रवण करा. आणि असे धुंडी ग्रंथकर्ते धुंडीसूत मालू महाराज आपल्याला सांगत आहेत. अशा प्रकारे हा जो अध्याय आहे, हा जो प्रसंग आहे, गहिनीनाथांचा जन्म झालेला आहे. आणि ही जी काही सेवा आहे, ही सेवा तुम्हा सर्व श्रोत्यांच्या तसेच नवनाथ चरणी अर्पण करून हितेच ह्या ठिकाणी हा जो आपण थांबूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नवनाथ महाराज की जय.